मी किमया युवराज राठोड, GMC पॉलिटेक्निक कॉलेज, लोणखेडा, शहादा, डिस्ट्रिक्ट नंदुरबार, ब्रांच इलेक्ट्रिकल, फर्स्ट इयर. सुख समृद्धीचा झरा, शिक्षण हाच मार्ग खरा, शिक्षण हाच मार्ग खरा. आज मी आपल्यासमोर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणी यावरील विद्यार्थ्यांचे मनोगत या विषयावर बोलणार आहे. तत्पूर्वी शिक्षणाविषयी थोडं. साक्षरतेचा खरा मंत्र शिक्षण देणे हेच तंत्र. शिक्षण हे आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. कारण शिक्षणामुळे विविध संधी आपल्यासाठी निर्माण होत असतात, ज्या माध्यमातून आपली आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशी सर्वांगीण विकास घडविण्यास मदत होते. शिक्षणाशिवाय आपला समाज खऱ्या प्रगतीकडे जाऊ शकत नाही हे तितकेच सत्य आहे. एकंदरीतच मानवाला आपल्या संपूर्ण क्षमता वापरता येण्यासाठी, समान आणि न्याय समाज विकसित करण्यासाठी तसेच राष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी शिक्षण हाच पाया आहे. भारताच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी आणि आर्थिक विकास, राष्ट्रीय एकात्मता, शास्त्रीय प्रगती आणि संस्कृतीचे जतन अशा विविध क्षेत्रांमध्ये वैश्विक पातळीवर नेतृत्व करण्यासाठी प्रत्येकाला चांगले शिक्षण उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. व्यक्ती, देश, समाज आणि जगाच्या हितासाठी आपल्या देशातील समृद्ध प्रतिभा आणि संसाधनांचा पुरेपूर वापर करण्याकरिता उच्च दर्जाचे सार्वभौमिक शिक्षण हा भविष्यासाठी सर्वात चांगला मार्ग आहे. अज्ञानता आपली अधोगती, शिकण्यातच आहे खरी प्रगती. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे 21व्या शतकातील पहिले शैक्षणिक धोरण आहे. या धोरणाचे ध्येय आपल्या देशातील वाढत्या विकासात्मक आवश्यकतांवर उपाययोजना करणे आहे. हे शैक्षणिक धोरण विशेषतः प्रत्येक व्यक्तीच्या सृजन क्षमतेच्या विकासावर जास्त भर देते. शिक्षणाने केवळ आकलन क्षमता विकसित झाली पाहिजे असे नाही, तर साक्षरता आणि संख्याज्ञान अशा मूलभूत क्षमता, तर उच्च दर्जाचे तार्किक आणि समस्या निराकरण क्षमता आणि त्याचबरोबर सामाजिक, नैतिक आणि भावनिक क्षमता देखील विकसित झाल्या पाहिजेत. शिक्षण हा आपला शृंगार आहे, अन्यथा संपूर्ण जीवन व्यर्थ आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे आपल्या भारत सरकारने 29 जुलै 2020 रोजी जाहीर केले आणि तब्बल 34 वर्षांनंतर भारतातील शैक्षणिक धोरणात एवढा मोठा बदल करण्यात आला. या धोरणाची काही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. उच्च शिक्षणात सुधारणा, शालेय शिक्षणात परिवर्तन, 10+2 या पद्धतीऐवजी 5+3+3+4 ही शैक्षणिक रचना स्वीकारली. पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणजेच 3 ते 6 वर्ष वयोगटातील शिक्षणाचा समावेश शालेय शिक्षणात करण्यात आला. मातृभाषा, प्रादेशिक भाषा आणि घरची भाषा ही फक्त इयत्ता 5वी पर्यंत माध्यम असू शकते. शिक्षक प्रशिक्षण 2030 पर्यंत शिक्षकांसाठी BEd ही एकमेव पात्रता ठरणार. तंत्रज्ञानाचा उपयोग, डिजिटल शिक्षणासाठी दीक्षासारख्या प्लॅटफॉर्मचा विकास, ऑनलाईन शिक्षणाचे धोरण इत्यादी. कोणत्याही धोरणाचा प्रभावीपणा हा त्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून असतो व त्या अंमलबजावणीसाठी विविध कृती आणि उपक्रम आवश्यक असतात, ज्या अनेक संस्थांद्वारे लयबद्धपणे आणि पद्धतशीरपणे राबविल्या पाहिजेत. या धोरणाची तत्व आणि हेतू लक्षात घेऊन अंमलबजावणीची खात्री करण्यासाठी MHRD, CABE, केंद्र व राज्य शासन, NCERT, SCERT, शाळा अशा विविध संस्थांद्वारे ताळमेळ राखली जाते. या धोरणाचे उद्दिष्ट समावेशक, गुणवत्तापूर्ण, बहुआयामी आणि मूल्यधिष्ठित शिक्षण देणे आहे,
जे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास साधू शकेल आणि नवभारताच्या निर्मितीत योगदान देईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे एक दूरदर्शी पाऊल आहे. यामध्ये भारतात ज्ञान आधारित अर्थव्यवस्था बनवण्याची क्षमता आहे. परंतु या धोरणाची यशस्वी अंमलबजावणी केवळ सरकारावर नव्हे तर शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि संपूर्ण समाजावर अवलंबून आहे. चला तर मग आपण सगळे मिळून शिक्षणाच्या या नवदिशेला यशस्वी करूया. ज्ञानज्योत लावू घरोघरी, ज्ञानज्योत लावू घरोघरी, दूर करू निरक्षरता सारी, दूर करू निरक्षरता सारी, दूर करू निरक्षरता सारी. धन्यवाद.